मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मग डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी मैत्रीचं काय. डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींच्या मैत्रीचं काय. आत्ताचा विषय असा आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीचं काय झालं. तो विषय प्रकर्षानं आता गेल्या 4 दिवसामध्ये चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आला. ट्रम्प हे ज्यावेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला, पहिल्या काही तासांमध्ये त्यांनी 80 निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा जो निर्णय होता की आपल्या देशामध्ये परकीय नागरिक जे विनापरवाना राहतात त्या सगळ्यांना वॉर्निंग दिली की एक तर तुम्ही देश सोडा, अन्यथा अमुक एक तारीख उलटली की तिथनं पुढे आम्ही तुम्हाला असाल तिथून जमा करून बोटीत कशातही घालून आम्ही हाकलून देऊ, किंवा जर तुम्ही तसं गेला नाही तर मात्र अमेरिकी कायद्याप्रमाणे तुमच्यावर खटला दाखल करून मग तुमचं अख्खं आयुष्य तुरुंगामध्ये बर्बाद होऊ शकतं. कारण अमेरिकेतल्या शिक्षा ह्या 30 वर्ष कारावास, 40-45 वर्ष, आता मध्यंतरी एका डॉक्टरला शिक्षा सुनावली आहे 45 वर्षांचा कारावास. तर त्यांच्याकडच्या शिक्षा फार दीर्घ मुदतीच्या आहेत. भारतातले जे नागरिक तिथे विनापरवाना गेलेले आहेत, विनापरवाना जातातच कसे, तर याच्या मागे फार मोठं कारण आहे. विनापरवाना जाणाऱ्या अशा एजन्सीज आहेत भारतामध्ये आणि ज्या तरुणांना भुलवतात वेगवेगळ्या प्रकारे की तुम्हाला अमेरिकेमध्ये अशी 15 लाखाची नोकरी देतो, कोका कोला कंपनीमध्ये लावून टाकतो, चिकटवतो, किंवा आपले जे इथून स्थायिक झालेली जी लोक आहेत ज्यांना ग्रीन कार्ड वगैरे मिळालेलं आहे, मग तो काकाला, मामाला, भाच्याला, पुतण्याला सगळ्यांना आमंत्रण देत असतो की या. ते आल्यानंतर त्यांचा टुरिस्ट व्हिसा संपला तरी सुद्धा पुन्हा त्यांचं वास्तव्य तिथेच राहतं आणि मग ते राहणीमान जे आहे ते बेकायदेशीर होतं. मग तुम्ही तिथे गेल्यानंतर मग ते सुशिक्षितच असतील असं नाही, मग कोणी ड्रायव्हर म्हणून पण काम करतं, कोणी इथं वेटर म्हणून पण काम करतं, कोणी आणखीन हेल्पर म्हणून कामं करतात, कोणी फॅब्रिकेशनची कामं करतात, अशी अनेक प्रकारची कामं करतात. पण या सगळ्या नागरिकांना आत्ता नुकतंच 105 आपल्या भारतीय नागरिकांना साखळ दंडानं बांधून आणलं आणि राज्यसभेमध्ये केवढा गोंधळ घातलाय. रणजित सुरजेवाला आणि संजय सिंह, आम आदमी पार्टीचे खासदार, की सरकारला काय वाटतंय की नाही, जर तुम्ही नमस्ते ट्रम्प कार्यक्रम करता 100 कोटी रुपये खर्च करून, तर सरकारला काय वाटतं की नाही, मोदींना काय दयामया आहे की नाही भारतीय नागरिकांविषयी, असे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले. आणि मग तुम्ही मोदींचे जर एवढे चांगले संबंध आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी, तर त्यांना साखळ दंडाला बांधून एकच टॉयलेट, अहो विमानामध्ये टॉयलेट एकच असतं. कुठल्याही तुम्ही चांगल्या प्रवासी विमानानं जरी गेला तरी समोरासमोर असे असतात टॉयलेट, 2 असतात. पण ह्यांच्यासाठी काय एकच टॉयलेट म्हणजे काय, विमानामध्ये जेवढं असतील तेवढ्या, कारण त्याच्यासाठी ते डिपॉर्टेशन जे ज्याला म्हणतात, ह्यांना हाकलून आपल्या देशामध्ये सोडून द्यायचं, त्याच्यासाठी काही विमानामध्ये स्पेशल अरेंजमेंट नाही केलेली किंवा चला एकच टॉयलेट द्या. ते काय बंदिवास थोडाच होता. त्यांना तिथे साखळा दंडाला बांधून हातात बेड्या घालून त्यांना आणून इथं सोडलं. एक प्रकारे त्या डोनाल्ड ट्रम्पचे आणि मोदींचे सुद्धा आभार मानायला पाहिजेत, कारण आपण त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या राहताय. कुठल्याही देशाची बॉर्डर आपल्याला अशीच ओलांडता येत नाही हे त्या नागरिकांना समजत होतं. त्यांना समजत होतं, जे जरी भारतीय असले तरी त्यांना एवढी अक्कल नाही का की आपण या देशाचे नागरिक नाही आणि आपण त्या देशामध्ये राहतोय बिनधास्त, तिथे नोकरी करतोय, तिथे पैसे कमवतोय. बरेच जण एजंट जे गेले त्यांच्या आता एक एक कथा ऐकायला मिळत आहेत की आम्हाला एजंटने कोणी बायकोचे दागिने विकलेत, कोणी 2 एकर शेती विकलीये, त्या एजंटला 50 लाख 60 लाख रुपये त्यानं मागितले म्हणून त्याला ते दिले, आणि मग त्यानं विमानाचं तिकीट काढलं आणि आम्हाला अमेरिकेचा विजाच मिळाला नाही. मग त्यानं पेरू देश जो आहे, दक्षिण अमेरिका जो भाग आहे, पेरू, अर्जेंटिना, ब्राझील वगैरे, मेक्सिको, हे देश दक्षिण अमेरिकेमधले आहेत, त्यांचा ह्या मूळ अमेरिकेशी काही संबंध नाहीये. त्या देशांमध्ये नेऊन उतरवलं, पेरूला उतरवलं, पेरू, चिली, आणि मग तिथून चालत जंगलातनं याच्यातनं दऱ्या खोऱ्यांमधून 6-7 दिवस रात्र आम्ही चालत होतो, पाव खाऊन आम्ही जगलो आणि मग आम्ही अमेरिकेत पोहोचलो. जर तुम्ही 6-6, 7-7 दिवस चालून पोहोचलाय तर तुम्हाला एजंटनं फसवलंय एवढं सुद्धा समजू नये. ह्या नागरिकांची कमाल वाटते ना. एवढं पण तुम्हाला समजत नाहीये की तुम्ही 50-60 लाख रुपये दिल्यानंतर अहो माणूस चांगल्या विमानातून जातो,
छानपैकी न्यूयॉर्क, शिकागो, वॉशिंग्टन DC कुठेतरी उतरतो चांगल्या एअरपोर्टवर, जो परवानगी काढून जातो तो. किंवा आपले केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, वीणा टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रवासी व्हिसा घेऊन जातात सहलीसाठी लोक. मग त्यांना अशी वागणूक अमेरिकेने दिली आहे का? मुळीच नाही. ते पर्यटक म्हणून गेलेत, पर्यटक म्हणून जाणार, तिथं उलट ते देश वेलकम करायला तयार असतात. आपण सुद्धा त्यांना पायगड्या घालतो. कारण काय? तर आपल्या देशामध्ये ते येऊन काहीतरी खरेदी करतील. अमेरिकेची तीच अपेक्षा असते की ही पर्यटनासाठी आलेली मंडळी आपल्या देशामध्ये जरी त्यांना परवडत नसलं डॉलरच्या हिशोबानं, तरी आठवण म्हणून काही ना काहीतरी खरेदी करतील, किंवा आपलं इथलं चहा, पाणी, कोका कोला, पेप्सी काही ना काहीतरी पितील ना जिवंत राहण्यासाठी. तर त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये भर पडेल. त्यामुळं अशा वेळेस ट्रम्प वगैरे कोणी तुम्हाला रागवण्याचा आणि चिडण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही बेकायदेशीररित्या राहताय तिथे, तिथे तुम्ही मग गुन्हे करू शकता, तुमच्या हातून काही गुन्हे करून घेतले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, भारतीय नागरिक जे तिथे अशा प्रकारे जे गेलेले आहेत त्यांना एक कळायला पाहिजे की त्या एजंट मार्फत जर गेलात, उद्या तुम्हाला तिथे गायब करून तुमची किडनी काढून विकली, तुमचे दोन्ही किडन्या विकल्या आणि तुम्हाला पुरून टाकलं. तो अमेरिका इतका अवाढव्य देश आहे, भारताच्या 4 5 त्याचं क्षेत्रफळ आहे. तिथे बऱ्याच प्रांतामध्ये माणसं दिसत सुद्धा नाहीत, इतकी दुर्मिळ लोकवस्ती आहे. मग तुम्हाला हे कळायला पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवाशी पण खेळत होता तिथे राहून, नाही का? तुम्ही तुमच्या जीवाशी पण खेळत होता. आता राहता राहिल्या त्या जगदीप धनखड, आपल्या महामहिम उपराष्ट्रपती, यांना राज्यसभेचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना विचारले प्रश्न की आम्हाला परराष्ट्र मंत्र्यांचं उत्तर हवंय, तुम्ही उत्तर द्या आम्हाला, की या लोकांना साखळ दंडानं बांधून आणलंय, या लोकांना बेड्या घालून बांधून आणलंय, मग त्याच्यामध्ये गुजरातचे सुद्धा 33 प्रवासी होते वगैरे वगैरे. हे संजय सिंह आणि सुरजेवालांचे त्या ठिकाणी केलेले आरोप आहेत. संजय राऊत सुद्धा भगव्या रंगाचा ऑरेंज कलरचा आतलं शर्ट आणि त्याच्यावर ऑफ व्हाईट कलरचा कोट घालून, मोदी और उनकी तो बहुत दोस्ती है, बहुत याराना है. तो डोनाल्ड ट्रंप का ये नमस्ते ट्रंप कार्यक्रम भी मोदी जी ने किया था भारत में, तो फिर क्या फायदा वगैरह, और तुमने इतना टाइम बर्बाद किया उनका आने के बाद. त्या लोकांना आल्यानंतर मग जयशंकर यांनी तर मग लिस्टच दाखवली की ज्यावेळेस आमचं मोदींचं सरकार नव्हतं 2014च्या अगोदर, त्याच्या अगोदरपासून ही प्रक्रिया अगदी नियमित घडलेली आहे. 2009ला 900, 950, 10 साली 1000च्या आसपास, तिथपासून ते 2022-23 पर्यंत दरवर्षी 900 ते 1000, 1500च्या आसपास भारतीय नागरिक जे बेकायदेशीररित्या 7.5 लाख लोक भारतातले तिथे बेकायदेशीररित्या राहतात. मग त्या देशाचं कामच आहे ते त्यांना हकलून देणं. बरं, इथे भारतात आल्यानंतर त्यांच्या बेड्या आणि साखळ्या आणि साखळदंड लगेच सोडायचं काय कारण आहे? त्यांची तपासणी तर करायला पाहिजे. तुमचे नातेवाईक कुठं आहे, तुमचे नंबर सांगा, तुमच्या नातेवाईकांशी संपर्क झाला पाहिजे. ते खरंच भारतीय नागरिक आहेत का, नाहीतर ते बांगलादेशी असायचे. कारण मी माझ्या अनेक व्हिडिओज मध्ये म्हटलंय की बांगलादेशी, पाकिस्तानी आणि भारतीय ही एका वर्णाची, आर्यन वर्णाची लोक आहेत. गव्हाळ रंग आणि चेहरेपट्टी जवळपास एकसारखी. त्याच्यामुळे तर बांगलादेशी घुसखोरी करतात ना. त्याच्यामुळे तर पाकिस्तानी सहजासहजी येऊन भारतात राहिले ना, मुंबईमध्ये राहिले, मुंबईमध्ये राहिले. इसिसचे एजंट, आयसिसचे एजंट कोंढवा पुण्यात मध्ये सापडले. ते एवढ्या सहजासहजी मिक्सअप कसे होतात? त्याच कारणामुळे होतात की इथं राहणं सोपं आहे. मग हे आलेले ह्याच्यामध्ये खरंच हे भारतीय नागरिक आहेत का, याची खातरजमा नको का करायला? बरं, त्यांनी जो गुन्हा केलाय, बेकायदेशीररित्या ते गेलेत, जो गुन्हा केलाय त्याच्यासाठी त्या देशानं शिक्षा नाही ठोठावली, पण आपल्या देशाची काही शिक्षा असेल ना. ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करायला पाहिजे. तिथे जाऊन त्यांनी आणखीन काय काय उद्योग केलेत याची खातरजमा होणं गरजेचं आहे. तिथे जाऊन त्यांनी तिथल्या आपल्याच एखाद्या भारतीय वंशाच्या तिथल्या नागरिकाला कोणाचा खून केलाय का किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींची, त्यामुळे त्यांच्या हातांचे शिक्के, चेहऱ्याचे समोरून फोटो, साईडनं फोटो जसे एखाद्या कैद्याचे काढले जातात. संजय राऊत तर म्हणतात ते काय अतिरेकी वगैरे होते का काय? असू शकतात, असू शकतात. त्याच्यात नवीन वाटण्यासारखं काय आहे? कॅनडामधून खलिस्तानी कारवाया नाही होत. कॅनडामधून जे शेतकरी आंदोलन चाललं होतं ते मागं का घेतले कायदे मोदीजींनी? कारण हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली बॅरल भरून दारू तिथं रोज तयार केली जात होती. विस्की आणि रम बॅरल मध्ये ओतून त्याच्यामध्ये पाणी सोडा मिक्स करून बॅरल मधनं ते पित होते. आणि मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही खलिस्तानी इनपुट्स जे मिळाले आपल्याला, आपल्या रॉ आणि आयबीला, तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की याच्यामध्ये
हा विषय शेतकरी कायद्यांचा राहिलेला नाहीये. हा विषय आता आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाचाकडे हा विषय वळालेला आहे. म्हणून ते कायदे मागे घेतले, म्हणून त्यांना दिल्लीपर्यंत जाऊ दिलं नाही, म्हणून त्या रस्त्यामध्ये खेळ ठोकले होते. उघडा डोळे, बघा नीट. याच्यासाठी जयशंकर काय करणार किंवा नरेंद्र मोदींनी काय करणं अपेक्षित आहे? नरेंद्र मोदींनी तिथे काय मुकादमासारखी पॅड आणि पेन पेन्सिल घेऊन कागदावर लिस्ट काढायची का यांची? की हा रामलाल, श्यामलाल, कुठलं बाबा तुझं गाव, कुठून आलास तू, हे मोदींनी करायचं होतं? एक तर ह्या प्रचंड मोठ्या चुका केलेल्या त्या लोकांनी, आणि सगळ्यात महत्वाचं ही जी एजन्सी, ह्याच्यावर पिक्चर सुद्धा तयार झालेले आहेत. हिंदी काही सिनेमे आहेत ना, हे अशा प्रकारे तुम्हाला परदेशात नेतो आणि तिथं तुम्हाला नोकरी लावतो आणि मग तुम्हाला असं केलं जाईल. एवढं काय, भारतामध्ये सुद्धा असे लफंगी लोक अनेक आहेत की मिलिटरीच्या एखाद्या कमांडरचा किंवा मिलिटरीच्या एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा शिक्का, सही शिक्का आणि तसाच ड्रेस घालून मिलिटरी सारखा एखाद्या खेडेगावात जाऊन तिथे त्यानं तरुणांकडून 20 लाख रुपये गोळा केले आणि गायब झाला. या पेपरमध्ये आपण रोज बातम्या वाचतो. त्याच्यात नवीन काय वाटतं? एवढंच काय, अमेरिकेमधून मला एक फोन आला होता की तुमचं असं असं एक पार्सल आलेलं आहे आणि मग तुम्हाला ते सोडवण्यासाठी 1 लाख रुपये तुम्ही भरा कस्टमची ड्युटी. म्हणलं माझं अमेरिकेत कोणीही नाही, माझे पेशंट आहेत, पण मला कोणी सांगितलेलं नाहीये की मी तुम्हाला अशी वस्तू पाठवते. माझे पेशंट तेवढे शहाणे आहेत की ते येतानाच माझ्यासाठी काही भेटवस्तू, चॉकलेट म्हणा, टाय मी वापरतो किंवा काय शर्ट वगैरे कोणी आणलं, मध्यंतरी माझ्या मित्राच्या मुलानं मला इंग्लंडवरून शर्ट आणला, लंडनवरून, तर ते आणून माझ्या हातात देतात. मला असं कोणी कुरिअर आणि पार्सल पाठवत नाही. पण काही मुली माझ्या अगदी तोंडातली नावं आहेत, माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांच्या मुली आहेत. 2 अशा घटना तुम्हाला सांगतो की कुठेतरी फेसबुकवर मैत्री झाली आणि स्नॅपचॅट आणि काय काय अलीकडे जे सोशल मीडिया, त्याच्यामधून अमेरिकन मुलाशी मैत्री झाली. तर तो खरंच अमेरिकन होता की इथलेच ते जामताडाचे बिहारच्या भागातला, उत्तर प्रदेशच्या भागातला कोणी मित्र होता, त्यानं चांगला इंग्लिश असा बोलणारा आणि चेहरेपट्टी दाखवलेले फोटो त्याचे त्या ह्याच्यावर आहेत. तर त्यानं मग आय एम इन लव्ह विथ यू अँड दिस अँड दॅट हे सगळं सांगून एक तुला डायमंड सेट पाठवतोय, आणि डायमंड सेट पाठवलाय माझ्या मित्रानं, आणि त्या मुलीनं घरातून 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये घरातले तिनं पळवले. आणि ते 1.5 लाख रुपये त्या कस्टम, कुठं त्यानं सांगितलं होतं त्या बँकेमध्ये भर, आणि मग ते कस्टमला ट्रान्सफर होते, त्यानं बँकेमध्ये भरले ते पैसे, लगेच उडाले, गायब झाले. आणि मग शोधाशोध झाली आई वडिलांची की आपले पैसे कुठे, पैसे कुठे. तर ती मुलगी घाबरून पळून गेली. ती मुलगी निघाली मुंबईवरून, तर ती थेट सापडली अक्कलकोटला, पंढरपूरच्या सोलापूरच्याही पुढे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या त्या मठामध्ये तिथे ती राहत होती 2-3 दिवस. तर ह्या अशा फसवणुकीच्या घटना सतत घडत असतात. त्याला एस जयशंकर आणि नरेंद्र मोदी काय करू शकणार आहेत? आपल्याकडे बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न काय आपल्याला छोटा किरकोळ वाटतो का? आपल्याकडे येणाऱ्या रोहिंग्यांचा प्रश्न आपल्याला किरकोळ वाटतो का? आपल्या देशाला ह्या समस्येनं भेडसावलेला आहे, तसंच त्या समस्येने अमेरिकेला सुद्धा भेडसावलेलं आहे. मग अमक्या ह्या बेल्जियमनं त्याला फार ट्रम्पला सुद्धा दाद दिली नाही, अमकं ह्यांनी हे दाद दिली नाही. पण तुम्हाला याची कल्पना आहे का की त्या मेक्सिकोच्या बॉर्डरवर, अमेरिकेचा जो दक्षिण भाग आहे त्या बॉर्डरवर अक्षरशः मेक्सिकोमध्ये जाण्यासाठी चेंगराचेंगरी झाली लोकांची, पळताभोई थोडी झाली त्या ट्रम्पच्या भीतीनं की हा उचलून आपल्याला जेलमध्ये टाकेल आणि मग काय आपण 30-40 वर्ष मरेपर्यंत सुटत नाही. त्यामुळे जरा भानावर या. हे सगळ्या नागरिकांना कळकळीनं आवाहन करायचं की भानावर या जरा. याच्यामध्ये बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी तपासाव्या लागतात. एवढं सोपं नाहीये तुम्हाला त्या देशानं. नशीब समजा की मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री चांगली आहे म्हणून जिवंत तरी तुम्हाला इथं ह्या भारताच्या जमिनीवर आणून तुम्हाला सोडलं. त्यांना वाटलं जणी गोळ्या घालून जेसीबी पोकल्यांनी उकरा खड्डा करा आणि त्याच्यात गाडून टाका. काय कोणाला कळणार आहे? इथे राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा काय माहिती की त्यांचा कोण काका मामा तिकडे गेलाय, काय करतोय? काय पुरावे आहेत सांगा ना तुम्हाला? तो माणूस तिकडे राहतो याचे पुरावे काय आहेत? काहीच नाहीये. जे अशा प्रकारे एजंट तिकडे घेऊन जातात ते त्यांना अक्षरशः वेठ बिगार बनवतात. अमेरिका हा कृषीप्रधान सुद्धा देश आहे. वेठ बिगार बनवून ठेवतात. जरी व्हिसा मिळाला तरी व्हिसा आणि पासपोर्ट अशी एजंटच्या ज्या कंपन्या आहेत ते तिथे एअरपोर्टला उतरलात, तुम्हाला एखाद्या खोलीमध्ये टाकलं, मग एका 10x10च्या खोलीमध्ये 15-20 जणांना ते ढकलून देतात. त्यांचा पासपोर्ट व्हिसा ते काढून घेतात आणि मग तिथल्या लोकल पोलिसांना ते मॅनेज करत असतात. ते काढून घेतात आणि मग तुम्हाला एक गाढवासारखं वापरलं जातं ओझ्याच्या कामांसाठी.
मनुष्य रूपातलं गाढव मिळालं म्हणून तुमचा वापर तशा पद्धतीनं मग कुठली उचलाउचलीची कामं असतील, ट्रॅक्टर चालव, कुठं काय, हे असल्या कामांसाठी तुम्हाला तिथं राबवून घेतलं जातं. मोठ्या पैशाच्या आमिषानं आणि मोठी काहीतरी आसक्ती आपल्या मनाला जडलेली आहे, ती टाळा. याच्यातून हाच संदेश घेण्यासारखा आहे की प्रलोभनाला बळी पडू नका. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फसवणारे अमेरिकेतून कस्टम्स मध्ये पार्सल आलंय ते सोडवा आणि तुमचा डायमंड सेट प्रेयसीला पाठवलेला तो सोडून घेणाऱ्या प्रेयसी सुद्धा, अशा 2-4 प्रेयसी माझ्या बघण्यातल्या आहेत की ज्या पैसे देऊन फसल्यात, कंगाल झाल्या. एकीनं 1.5 लाख रुपये दिलेत, एकीनं 80,000 दिलेत, कंगाल झाल्या पोरी. त्यामुळे हे उद्योग करू नका. ते करताना जरा उघडा डोळे बघा नीट. अमेरिकेला अगोदर गेलेले आपल्या देशातले जे नागरिक आहेत, IT सेक्टरमध्ये काम करणारी जी लोक आहेत, त्यांच्या ओळखीनं बघा की तिथला अनुभव काय आहे, आपण जाणं कितपत सुरक्षित आहे. आपल्या लायकीसाठी तिथं काही जाहिरात आली आहे का आपल्या पेपरमध्ये, आपल्या राष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये किंवा कुठं तुम्हाला टीव्हीवर जाहिरात दिसली आहे का? अमेरिकेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी जाहिरात दिसली आहे का तुम्हाला कुठे? तुम्ही हे असं एजंटच्या नादाला लागून तुम्ही शेती विकताय, बायकोचं सोनं नाणं विकताय आणि परस्पर भारतामध्ये काय मिळणार त्याच्यापेक्षा तिथे जाऊन मी काम करतो. यांनी अगदी त्या रोजगाराचा सुद्धा 2 कोटी रोजगार उपलब्ध करणार होते आणि ते मिळाले नाहीत म्हणून हे युवक तिकडे गेले. सगळं मान्य आहे, परंतु बेकायदेशीररित्या जाणं हा कुठल्याही देशामधला एक मोठा घोर अपराध आहे. याच्याबद्दल अमेरिका हा देश सोडून द्या आता, परंतु बरेचसे काही देश असे आहेत की जिथे सापडला तर कुठलीही सुनवाई होत नाही, थेट मृत्यूदंड सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा, खबरदारी घ्या. मोदी आणि एस जयशंकर, त्यांना एस जयशंकरांना प्रश्न सुद्धा विचारला की तिथल्या एम्बसीनं काय केलं. मग अहो, एम्बसीला तर माहिती पाहिजे की हा माणूस हा रामलाल श्यामलाल इथं राहतोय कॅलिफोर्नियामध्ये, त्याला माझी मदत हवी आहे. त्यांना माहिती कसं असणार, कारण तो बेकायदेशीर राहतोय, त्यामुळे तो तिथल्या आपल्या भारतीय वकिलातीपासून तो तोंड लपवतोय. तो कुठल्या तोंडाने त्यांना सांगायला जाणार मला तिकडे नेऊन सोडा म्हणून? पंचायत करून घेऊ नका तिथे जाऊन. त्यामुळे हे असले आरोप प्रत्यारोप आपल्याकडे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधणं आणि त्याचा आरडाओरडा करून ते प्रसारित करणं हा आपल्या सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना एक छंद जडलेला आहे. यांच्या नादाला लागू नका. आपण कुठल्याही देशामध्ये कामानिमित्त जाणार असाल, नोकरीनिमित्त जाणार असाल, नीट संशोधन करा, 4-6 जाणकार लोकांचं मत घ्या आणि सुरक्षितरित्या कुठल्याही देशामध्ये आपण जा आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतर परत या. त्यावेळेस आपल्या देशामध्ये योग्य असं स्वागत नक्की होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. नमस्कार.